अरे च्छा, हा तर तेजस आहे. पण हा इथे काय करतोय? ही नैना तेजस बरोबर इथे काय करते आणि ही याला ओळखते? ती नैना एवढा वेळ नक्की कोणाशी बोलतीये? आणि आत्याबाई त्या नैनालाच भेटण्यासाठी थांबलेल्या दिसतात. म्हणजे मला वाटणारी शंका खरी ठरली. पण त्यांना नैनाला का भेटायचं असेल? आपल्याकडनं आता ही शेवटची वॉर्निंग आहे, तुला कळलं ना? नाहीतर तुझ्या लेकराचं काय होणार आहे तुला माहितीये. नाही, चूक झाली माझ्याकडून. पुन्हा असं नाही होणार. नाही व्हायला नाहीच पाहिजे, कळलं ना? एक काम करायचं, इथनं तुझं काम उरकलं की डायरेक्ट घरी यायचं आणि भेटायचं. वाट बघतोय. बरं. नैना, काय ग? तेजसशी बोलत होतीस ना? अगं काय विचारतेय मी? तेजसशी बोलत होतीस ना? अभि, तू केव्हा आलास? अगं हे काय आत्ताच आलो. पण आल्यापासून बघतोय मीनाक्षी कुठे दिसत नाहीये. अरे ती बाहेर गेले, तू फोन करून बघतोस का? म्हणजे एव्हाना यायला हवी होती ती. नाही नाही नको, ती आत्ता इथे नाहीच आहे, ते बरं आहे. असं का बोलतोयस? अगं तिच्यासाठी ना एक सरप्राईज गिफ्ट बनवायची तयारी सुरू आहे. गिफ्ट? कसलं आहे मला तरी कळू दे. नाही 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 नाही, हे तिच्या सोबतच तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे. सो जे काही आहे ते यात आहे. जल्द ही पता चलेगा. अरे चप्पल राहिली. काय चाललंय अभिच? अगं काय विचारतेय मी? तेजसच होता ना तो? हो. तू ओळखतेस त्याला? अगं बोल ना, तू ओळखतेस का? हो, ओळखते. कसं काय? हा, मीनाक्षी आणि अभिच्या लग्नाला आमची भेट झाली होती ना. माझी पर्स हरवली होती तेव्हा त्यांनी मदत केली होती मला शोधून द्यायला. अच्छा, मग ठीक आहे. इतका वेळ काय बोलणं चालू होतं ग तुमचं? नाही, त्यांनी मला पाहून गाडी थांबवली. असं सहज चौकशी करत होते. कुठे सोडायचंय का म्हणून विचारत होते मला. मग ठीक आहे. पण तुम्ही इथे तुलाच भेटायला आले होते. मला? त्याचं काय ना नाही ना, मीनाक्षी तुझी मैत्रीण असल्यामुळे तिच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला तिचं वागणं काही नीट दिसत नाही. जेव्हा बघावं ना तेव्हा कुठल्या तरी विचारातच असते. नाही, तिची तक्रार करायची म्हणून नाही, पण तिच्या भल्यासाठीच मला तुझ्याशी बोलायचं होतं. तिच्या बाबतीत मला तुझ्या मदतीची गरज आहे. पण मी काय मदत करणार तुम्हाला?
मला एक सांग, तिचा असा कुठला प्रॉब्लेम आहे ग की जो ती आम्हाला सांगू शकत नाहीये? म्हणजे असं काय आहे की तिला त्याचं सारखंच टेन्शन येतं? हे बघ नाही ना, मीनाक्षी तुझी मैत्रीण आहे म्हणून तुझ्याशी मी तिच्या बाबतीत बोलते. मीनाक्षीचं आत्ता लग्न झालंय, नवीन संसार आहे त्यांचा. आमच्या घरात ती सून म्हणून आली आहे. ती जर हे असं वागत राहिली ना तर प्रत्येकालाच तिचा संशय आहे. नाही म्हणजे आता त्या दिवशीच बघ ना, तुला भेटायला म्हणून ती बाहेर पडली आणि तुला भेटलीच नाही. त्यानंतर जे काही झालं ते तुला सगळं चांगलं माहिती. हे बघ, ती जर असंच वागत राहिली ना तर या वागण्याचा त्रास फक्त तिलाच होणार नाहीये, तिच्या बरोबर आम्हाला सगळ्यांनाही होणार आहे. मी काही चुकीचं बोलते असं वाटत असेल ना तर तसं सांग. मीनाक्षीने मला फोन केला होता हेही खरंय. ती मला फोनवर येते म्हणाली आणि बराच उशीर आली नाही. तिचा फोनही लागत नव्हता. मला काळजी वाटत होती तिची, म्हणून मी तुमच्या घरी आले. आणि तिच्या बाबतीत जर तसं काही घडत असतं तर तिने मला ते सांगितलंच असतं, पण तिने मला अजून तसं काहीच सांगितलं नाही. त्यामुळे ही अशी का वाक्य हे मीही तुम्हाला नाही सांगू शकत. हे बघ नाही ना, मला उशीर होतोय, येते मी. बायकोचा नवरा इकडं काय करतोय? विक्रम राजे शिर्की काहीतरी गाडवायची वेळ आलीये. आधी पक्याला सांगितलं पाहिजे. हा पक्या, आज काहीतरी घडणार आहे. सांगितलेल्या या ऍड्रेसवर पटकन निघून यायचं. जिथून असशील तिथून. काहीतरी घडतंय आज. ये लवकर. अभि, अरे तेजस, आलो. हाय. अरे इथे काय करतोयस? मीटिंग साठी जात होतो, तुम्ही दिसलोत म्हणून थांबलो. पण तुम्ही काय करता इथे? अरे काय नाही, मी इथे जरा फोटो स्टुडिओ मध्ये आलो होतो. फोटो काढायला? नाही, फोटो काढायला नाही. माझे आणि मीनाक्षीचे काही फोटो प्रिंट करायला दिले होते, त्याच्याच फ्रेम कलेक्ट करायला आलो होतो. वाव, रिअली? मी येऊ शकतो तुमच्याबरोबर तुमचे फोटो बघायला? अरे एनी टाइम. तुला वेळ असेल तर चल. ग्रेट, चला. चल. थँक्यू सो मच, इतक्या कमी वेळात फोटो डेव्हलप करून दिल्याबद्दल. हो, हे तर आमचं कामच आहे. आधीच मेल केल्यामुळे आम्हालाही काम करण्यासाठी प्रॉपर वेळ मिळाला. काही स्पेशल आहे का? नाही म्हणजे फोटो फ्रेम वगैरे? हो, म्हणजे ऍक्च्युली मीनाक्षीला सरप्राईज द्यायचं आहे. आजच्याच दिवशी आम्हाला भेटून बरोबर 4 महिने झाले. अच्छा. अरे वा, म्हणजे बायकोनं मला सोडायला पण आज 4 महिने झाले. बायको, दॅट्स नॉट फेअर. मित्रा जरा फास्ट कर ना. काय रे,
कुठल्या एवढ्या विचारात हरवलायस? नाही काही नाही, तुमच्या ह्या अशा वागण्याचा विचार करत होतो. म्हणजे नाही, तुम्ही वहिनींच्या बाबतीत ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवताय त्याचं नवल वाटतंय. ग्रेट, ट्रू लव्ह. हा, थँक्यू सो मच. किती झाले? 500 रुपये. बायको, तू या फोटो मध्ये लयच रोमॅन्टिक दिसतीये ग. तुझ्या या रोमॅन्टिक आठवणीत आपण नाही असं होऊच शकत नाही. ठीक आहे, थँक्स. इथं आपण असणार या फोटोत तुझ्या सोबत. चल. मीनाक्षी, तू आहेस होय? का? तुला कोण वाटलं? नाही ग, कुणी नाही. पण तू इथे कशी? मगापासून बघतीये मी तुला आणि आत्याबाईंना एकमेकींशी बोलताना. ते असंच ग, आत्याबाईंशी अशा थोड्या गप्पा मारत होते. बरं चल, मी निघते. आधीच आत्यांशी बोलण्यात खूप उशीर झालाय मला. हा, नाही ना, माझी मैत्रीण आहेस ना ग तू. मग तरी हा सगळा काय प्रकार चालू आहे तुझा? का अशी वागतेस तू? म्हणजे नैना, मी तुला सांगितलं होतं मी तुला भेटायला येते असं सांगतेय घरी, तरी सुद्धा तू घरी गेलीस आणि वर हे विचारलंस की मी तिथे आहे का? अगं, आय एम सॉरी मीनाक्षी. अगं, त्या दिवशी तू फोनवर जे काही बोललीस ना ते विसरूनच गेले मी. आणि त्याच दिवशी मला एक गुड न्यूज कळली ना, त्या आनंदाच्या भरात मी तुझ्या घरी पोहोचले. गुड न्यूज? कसली गुड न्यूज? अगं, मला इंदोरच्या एका खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. तुला कधी एकदा भेटून हे सांगते ना, असं झालं होतं मला. शेवटी तू आता इथे भेटली. खरंच खूप आनंदाची बातमी आहे. मला या नोकरीची खूप गरज होती ग मीनाक्षी. तुला अजून खूप काही सांगायचंय, पण आता खरंच वेळ नाहीये ग. नंतर बोलूया आपण. अगं, मला अजून हॉस्पिटलमध्ये रेझिग्नेशन लेटर देऊन मग घरी जाऊन सगळी आवरावर पण करायचे. मी फोन करेन तुला, नंतर बोलू. हा, येते मी. आई, भाजी आणली. मीनाक्षी, बरं झालं तू आलीस. का हो, काही काम होतं का? अगं, काही गोष्टी विसरायच्या आधी कॅलेंडरवर लिहून ठेवायच्या असतात. काय लिहायचंय? आज दुधाचं बिल दिलंय आणि वनिताचा पगार दिलाय. हे मी कणिक मळायला घेतली आणि मग मला आठवलं की लिहिलं नाही म्हणून. मी परत विसरायच्या आधी तू लिहून ठेवलंस ना तर बरं होईल. लिहिते मी. एक मिनिट. आता हे भाई पण ना कधी काय सांगतील याचा भरोसा नाही. आता मला चोर बनायला सांगितले. आता मी चोर वाटतो का? नाही, थोबाडावर न चोरच वाटतो म्हणा मी. चला आता भाई तुम्ही सांगितले ना, चोर तो चोर, चोर तो चोर. चला.
बरं तेजस, तुझ्या कामाचं कसं काय चाललंय? फायनान्सर बरोबर मीटिंग झाली की नाही? आणि हो, ते जागा निवडलीस की नाही अजून? सगळं वर्क इन प्रोग्रेस आहे. 3-4 जागाही बघितल्यात मी. तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे ना माझ्या बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. आता फायनान्सर बरोबर मीटिंग आहे काही दिवसांनी, तेव्हा एकदा तुम्हाला त्रास देईल. त्यानंतर आपला जो काही प्रोफेशनल व्यवहार असेल तो आपण बोलून घेऊ. इट्स ओके. हे बघ, मला तुला मदत करायला नक्कीच आवडेल. तू खरंच खूप चांगलं काम करतोस. थँक्यू. मी तुला मदत केली म्हणून जेव्हा तुझ्या हॉटेलमध्ये लंच करायला येईन तेव्हा थोडं डिस्काउंट तर देशील ना? ऑलवेज. बरं चल, निघतो मी. हा, भेटू. बाय. बाय. अभि, माझी एकदा मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या फायनान्सर बरोबर एकदा मीटिंग करावी लागेल. अरे हो, तुम्हाला कधी भेटायचं ते सांग, मी लगेच येईन. डोंट वरी. एक मिनिट तुम्ही गाडीजवळ थांबा. तुम्ही गाडीजवळ थांबा, मी आलो. हा तेजस, बोल. फोटो मिळालेत मला, काळजी करायचं कारण नाही. ओ थँक गॉड. थँक्यू सो मच यार. फक्त त्याचा पाठलाग करता करता मी खूप लांब आलोय. सो मला इथून तुमचं घर जास्त जवळ पडेल, तर मग मी तिकडेच येऊ का? ठीक आहे तेजस, चालेल. आणि हो, थँक्स यार, थँक्यू सो मच. माय प्लेजर. बरं बाकी तू ठीक आहेस ना? म्हणजे त्या चोराबरोबर काही झटापट वगैरे नाही ना? नाही नाही नाही, मी ठीक आहे. त्या चोराबरोबर झटापट झाली, पण माझ्यापेक्षा जास्त त्रास त्यालाच झालेला असणार आहे. आता तो चोरी करायचं विसरेल यापुढे. ठीक आहे, मग तू घरी ये, मग आपण बोलू. आणि हो, तुझी गाडी मी इथे पार्किंगलाच लावतो मग. हा, येस. ओके. येस, बाय. भेटू. सी यू. बाय. बाय बाय. भाई, ठेव, बस. भाई हे काय करते हो भाई? कसं आहे ना पक्या, आपण तिला तिचा नवरा म्हणवतो ना, आपण आपल्या बायकोच्या चांगल्या आठवणीत राहिलं पाहिजे का नाही? ही फ्रेम आहे ना आता बायकोच्या कायम बेडरूम मध्ये असणार आहे. त्यामुळं आपण कायमच तिच्या आजूबाजूला असणार.
कशी आयडिया आहे? एक नंबर भाई. बायको, आय लव्ह यू.